हॅलो मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचे 30 प्रश्न जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षामध्ये उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे डी, त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावरून या गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि गोदावरी ही महाराष्ट्रातील तसेच दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. तर याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, गोदावरी. प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पर्याय दिल्यात तुम्हाला कृष्णा, तापी, भीमा, गोदावरी. तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तापी. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? शिवसागर, पानशेत, यशवंतसागर, नाथसागर. तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिवसागर. मित्रांनो, शिवसागर म्हणजे शिवाजी सागर सुद्धा या जलाशयाला म्हटले जाते. तसेच काही महत्त्वाचे आपण जलाशय पाहू. पर्यायामध्ये दिलेले आहेत की यशवंत सागरला उजनी धरण असे म्हटले जाते. पानशेतला तानाजी सागर आणि नाथसागर म्हणजेच जायकवाडी. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे असा प्रश्न विचारलेला आहे? गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कृष्णा नदी. कृष्णा नदीची ही भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि ही कर्नाटकात कृष्णेला जाऊन मिळते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, कृष्णा नदी. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक. तर मित्रांनो, मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, पुणे. प्रश्न क्रमांक 8, नर्मदा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? पर्याय दिले आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र. नर्मदा नदी हे उगम पावते अमरकंटक म्हणजेच मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणाहून ती नदी उगम पावते आणि ती वाहत पश्चिम दिशेला वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 9, दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा या नावाने कोणती नदी ओळखली जाते? पर्याय आहेत कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, गोदावरी. तर मित्रांनो, लक्ष द्या, गोदावरी नदी ही नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून उगम पावते आणि ही वाहत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी नदीच्या अफाट विस्तारामुळे आणि हिच्या भौगोलिक पावित्र्यामुळे तिला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. म्हणजेच दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा या नावाने गोदावरी नदी ही ओळखली जाते. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, गोदावरी. पैठण येथील जायकवाडी धरण कोणत्या नदीच्या काठावर बांधण्यात आले आहे असा जर प्रश्न आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, गोदावरी. या गोदावरी नदीवर हे जायकवाडी धरण बांधण्यात आले आहे आणि हे जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तोरणा, महाबळेश्वर, कळसुबाई, साल्हेर. मित्रांनो, असा जर प्रश्न आला तर याचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3,
कळसुबाई. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 520 किलोमीटर, 650 किलोमीटर, 720 किलोमीटर, 820 किलोमीटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 720 किलोमीटर. मित्रांनो, हा समुद्र किनारा कोकण विभागाला लाभलेला आहे. कोकण विभागामध्ये एकूण टोटल 7 जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या अशा 7 जिल्ह्यांना, टोटल ह्या 7 जिल्ह्यांना हा समुद्र किनारा लाभलेला आहे 720 किलोमीटरचा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, 720 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 36, 7, 5, 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. 6 प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत. पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग, दुसरा आहे नाशिक प्रशासकीय विभाग, तिसरा आहे पुणे प्रशासकीय विभाग, चौथा आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, 5वा आहे अमरावती प्रशासकीय विभाग आणि 6वा आहे नागपूर प्रशासकीय विभाग. असे टोटल एकूण 6 प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, 6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अहमदनगर. अहमदनगर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि या अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 17,412 चौरस किलोमीटर. एवढा क्षेत्रफळ या एकट्या अहमदनगर जिल्ह्याचा आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा सर्वात योग्य मानली जाते? तांबडी मृदा, जांभी मृदा, रेगूर मृदा किंवा गाळाची मृदा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेगूर मृदा. रेगूर मृदा म्हणजेच काळ्या कापसाची मृदा सुद्धा म्हटली जाते. रेगूर मृदा आणि काळ्या कापसाची मृदा म्हणजेच काळी मृदा हे एकच आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील सर्वात जुने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, नागपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 17. उल्कापातामुळे तयार झालेले आणि खाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार सरोवर, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 18. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई उपनगर, हिंगोली, मुंबई शहर, भंडारा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई शहर. मुंबई शहर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 19. पुणे व मुंबई या शहरादरम्यान कोणता घाट लागतो? खंबाटकी घाट, थळघाट, बोरघाट, कुंभार्ली घाट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बोरघाट. प्रश्न क्रमांक 20. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेले कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये हे कास पठार आहे. हे कास पठार रंगीबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून कोणत्या राज्याची सीमा आहे?
कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला हा मध्य प्रदेश नावाचे राज्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद कुठे होते? आंबोली, माथेरान, महाबळेश्वर, चिखलदरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंबोली. आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये या आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग, मुंबई शहर, वर्धा, पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला 100% साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या प्रसिद्ध लेण्या आहेत? अजिंठा वेरूळ लेणी, कार्ला आणि भाजी लेणी, एलिफंटा घारापूर लेणी आणि कानेरी लेणी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजिंठा व वेरूळ लेणी. या दोन्ही लेण्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 25, कोराडी आणि खापरखेडा ही मोठी औष्णिक वीज निर्मिती केंद्रे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत जळगाव, नागपूर, परळी, चंद्रपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. नागपूर जिल्ह्यामध्ये हे दोन्ही औष्णिक वीज निर्मिती केंद्रे पाहायला मिळतात. कोराडी आणि खापरखेडा हे दोन्ही वीज निर्मिती केंद्रे नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता मानला जातो? मित्रांनो, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि ही उत्तर दिशा आहे, ही पश्चिम दिशा, ही दक्षिण दिशा आणि ही आहे पूर्व दिशा. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता मानला जातो? तर अतिपूर्वेकडील हा गडचिरोली जिल्हा जो आहे हा अतिपूर्वेकडील जिल्हा मानला जातो आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनांची संख्या आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा. प्रश्न क्रमांक 27, कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय आहेत 7, 5, 8, 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7. आणि हे 7 जिल्हे कोणते कोणते आहेत याची मी तुम्हाला एक यादी देतो. पहिला जिल्हा आहे पालघर, दुसरा आहे ठाणे, तिसरा आहे मुंबई शहर, चौथा मुंबई उपनगर, पाचवा रायगड, सहावा रत्नागिरी आणि सातवा आहे सिंधुदुर्ग. असे 7 जिल्हे हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7. प्रश्न क्रमांक 28, वाहनांना बंदी असलेले आणि प्रदूषणमुक्त माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत ठाणे, रायगड, अहमदनगर, पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. रायगड येथे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे कोकण प्रशासकीय विभागामधील हे रायगड एक जिल्हा आहे, तिथे हे माथेरान नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर पर्याय आहेत पूर्व विदर्भ, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? पर्याय आहेत पूर्व विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने आढळतात. आणि तुम्हाला आणखी लक्षात ठेवायचे आहे पूर्व विदर्भासोबतच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे दक्षिण कोकण, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा लोह खनिजाचे साठे आढळतात. पण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्व विदर्भ. प्रश्न क्रमांक 30, तापी आणि नर्मदा या महाराष्ट्रातील नद्या कोणत्या प्रकारच्या दरीतून वाहतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खचदरीतून. खचदरीतून म्हणजे 2 पर्वताच्या मध्ये जो भाग खचलेला भाग आहे त्या खचदरीतून ह्या दोन्ही नद्या आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहत हे अरबी समुद्राला जाऊन मिळतात.